त्यांच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्याचा कौतुक सोहळा व शालेय साहित्याचं वाटपाचा कार्यक्रम आज आयोजित केला होता। त्या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम मी सर्व गुरव समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। जे मान्यवर आज इथे उपस्थित राहिले तर सर्वांचं पण मी स्वागत करतो। गुरव समाज हा संभाजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मायक्रो मायनॉरिटीचा समाज आहे, तरीसुद्धा इतक्या संघटित पद्धतीनं आणि इतक्या शिस्तबद्ध पद्धतीनं त्यांनी त्यांचं आज प्रदर्शन केलं। आणि या समाजामध्ये सुद्धा अनेक असे गुणवंत आहेत जे समाजामध्ये लपलेले आणि त्यांचं कौतुक करणं आमच्यासारख्या राजकीय मंडळींनी त्यांना पाठबळ देणं हे आमचं कर्तव्य समजून आज आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो। या समाजाच्या प्रती त्यांच्या काही जरी अडीअडचणी असल्या तर निश्चितच एक पालक म्हणून, एक त्यांचा सहकारी म्हणून आणि एक त्यांचा मोठा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही निश्चितपणे उभं राहू अशी या प्रसंगी ग्वाही देतो। आणि भविष्यात या समाजाची भरभराट हो, या समाजाला एक स्वतंत्र असं स्वतःचं एक मंगल कार्यालय म्हणा किंवा कार्य उपलब्धीसाठी शासनानं त्यांना अशी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देऊ, यासाठी सुद्धा आम्ही समाजाच्या वतीनं सर्वपक्षीय असं ह्या राजकीय व्यक्तींना किंवा प्रशासनामध्ये असं एक प्रकारचा प्रयत्न करून त्यांना जागा निर्माण करून देण्याचा निश्चितच प्रयत्न करू। या प्रसंगी एवढीच ग्वाही देतो। धन्यवाद। नाव सर? शिवाजी बनकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रदेशचा कार्याध्यक्ष आहे मी सेवा दलाचा। माझ्या पक्षाच्या वतीनं सुद्धा या गौरव समाजाच्या सर्व विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्याला खूप खूप शुभेच्छा देतो। एखाद्या समाजाचं मंगल कार्यालय असणं अतिशय गरजेचं आहे। मला असं वाटतं जर आमच्या पाठीमागे बनकर साहेब उभं राहिले तर एक मंगल कार्यालय झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो। सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार झाल्याबद्दल अभिनंदन करतो। सर्व मुलांना त्यांच्या भावी यशासाठी शुभेच्छा देतो आणि समाजाची उन्नती होत राहावं या गुणवंत विद्यार्थ्यांच्यासाठी शासनाकडून काही तुमच्या अपेक्षा असतात? शासनाकडून प्रचंड अपेक्षा आहे। एक हा मायक्रोस्कोपिक ओबीसी समाज आहे, याला ओबीसीच्या सवलती मिळाल्या आहेत आणि जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना विशेष अशा प्रकारचे पुरस्कार शासनाने दिले पाहिजे। मागच्या वर्षी दीपाली शिंदे नावाची गुरव समाजाची मुलगी, जी शारदा मंदिरची मुलगी आहे, तिला 100पैकी 100 गुण मिळाले आणि तिच्या घरापर्यंत जाऊन मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट यांनी मला असं वाटतं की तिचा सन्मान केला, तिला पुरस्कृत केलं। परंतु आता ते 10 बाय 10च्या खोली झालं। तुमचं म्हणणं असं आहे की त्या मुलीला चांगलं घर मिळालं पाहिजे, त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो। याद करता हूँ आज के कार्यक्रम के जो छत्रपति संभाजीनगर गुरव समाज मंडल के जो अध्यक्ष है और लोकमत परिवार के और लोकमत के पत्रकार भी रह चुके हैं, अशोक खंडालकर जी और हमारे बनकर पाटिल जी, हमारे बहन है, सब यहाँ आए हुए हैं। इनको ये कार्यक्रम रखा है कि हमारे अशोक खंडालकर साहब हर साल रखते हैं और बनकर साहब ने बोला कि इसके हमारे समाज के लिए या गुरव समाज के लिए हम कार्यालय ढूंढेंगे। और पहले तो एक बात इनको ऐसा बोलना चाहता हूँ कि ये जो नन्हे मुन्ने जो बच्चे हैं इनके लिए इन्होंने जो उनको उत्साह दिया है, जैसा कहा गया है शेरनी का दूध बर्तन में रुकता है, वैसा शिक्षण हे असं बुलबुलल्याशिवाय राहणार नहीं, ऐसा तो वैसा वो बच्चों को इन्होंने उत्साह दिलाया है। तो इनको बहुत बहुत ससो खंडालकर जी, बनकर जी और उनकी जो टीम है, विश्वनाथ स्वामी, इनको मैं बधाई देता हूँ और बच्चों को भी मैं इनकी हार्दिक शुभेच्छा देता हूँ। इतने मैं मेरे 2 शब्द समाप्त करता हूँ। नाम बोले? मेरा नाम ब्रिजलाल जायसवाल। 34 वर्ष झाली, 1 नाही 2 नाही 34 वर्ष म्हणजे जोक नाही। आज आमचे ज्येष्ठ पत्रकार आणि आमच्या समाजाचे अध्यक्ष आज आम्हाला सगळ्या समाजाला, पूर्ण समाजात गर्वानं वाटतो की आमचे खंडालकर साहेब हे तत्पर आणि 34 वर्षापासून कार्य करत आहेत न स्वार्थीपणाने, त्यांना कशाचं ध्येय नाही आहे, तरी पण सतत दरवर्षी कार्यक्रम करत राहतात। समाज आम्हाला प्रतिसाद देत राहतो आणि कार्यक्रम घेत राहतो। आज जेवढे बी गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना आमच्याकडून समाजाकडून शुभेच्छा। आणि आज जे बनकर साहेबांना जे आज आम्हाला थोडंसं का होईना मार्गदर्शन केलं
त्याच्याबद्दल त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. आमच्या समाजासाठी कुठेतरी जागा पाहिजे, त्यांना नुसतं शब्द काढला, त्यांना ते मांडला. हेच आमचं म्हणणं आहे की आमच्या खंडाळकर साहेबांना आतापर्यंत हे केलं तेवढं त्यांच्याकडून कार्य करावं आणि आम्ही त्यांच्या सगळे सर्वजण पाठीशी आहेत एवढंच बोलते. आम्ही शुभेच्छा. शुभेच्छा.